नमस्कार पालकांनो. लहान मुलांच्या सुरुवातीच्या भाषा विकासावरील या विशेष विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जर घरातलं बाळ 1 ते 3 वर्षांचं असेल आणि ते अजूनही स्पष्ट बोलत नसेल तर साहजिकच खूप काळजी वाटते, बरोबर? आज आपण याच काळजीवर एक अतिशय सोपा आणि खात्रीशीर उपाय शोधणार आहोत. जेव्हा घरातलं एखादं लहान मूल खूप शांत असतं, आपण हाक मारली तरी बघत नाही किंवा नवीन शब्द बोलायला टाळाटाळ करतं, तेव्हा भीती वाटणं अगदी साहजिक आहे. ही एक अशी अडचण आहे जी आजकाल अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. अर्थात प्रत्येक मुलाच्या वाढीचा वेग वेगळा असतो हे आपल्याला माहितीच. पण तरीही ही शांतता नेमकी कशामुळे आहे हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपण उशिरा बोलण्याची कारणे, मुलांना बोलतं कसं करावं, जपानी पालकत्वाची एक भन्नाट पद्धत, मोबाईल स्क्रीन्सचे खरे परिणाम, डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा आणि एक सोपी दैनंदिन दिनचर्या, या 6 मुद्द्यांवर भर देणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागापासून, मुलं उशिरा का बोलतात. काही मुलं त्यांच्या पहिल्या वाढदिवसालाच बोलायला लागतात, तर काही 2 वर्षांनंतरही गप्पच असतात. पण आजकाल काही अशा सवयी आहेत ज्यामुळे मुलं उशिरा बोलण्याचं प्रमाण खूप वाढलंय. याची प्रामुख्याने 4 कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण, मोबाईलचा अतिवापर. मुलं शांत बसावीत म्हणून त्यांच्या हातात स्क्रीन दिली जाते, पण तिथे फक्त बघणं होतं, खरा संवाद शून्य. दुसरं कारण म्हणजे घरातला कमी संवाद. जर घरात जास्त बोलणंच होत नसेल तर मुलं नवीन शब्द ऐकणार कुठून? तिसरं कारण थोडं गमतीशीर वाटेल, पण ते म्हणजे अतिरिक्त काळजी. म्हणजे मुलाने काही मागायच्या आधीच सगळं त्याच्यासमोर हजर करणं. विचार करा, जर सगळं आपोआप मिळत असेल तर त्यांना बोलण्याची गरजच का वाटेल? आणि चौथं कारण असू शकतं ऐकण्याची समस्या. जर स्पष्ट ऐकूच येत नसेल तर साहजिकच मुलं बोलू शकणार नाहीत. इथे एक गोष्ट अगदी ठळकपणे लक्षात घेण्यासारखी आहे. भाषेच्या विकासासाठी खऱ्या मानवी संवादाची नितांत गरज असते. फक्त पार्श्वभूमीवर कार्टून्सचा किंवा गाण्यांचा आवाज येणं अजिबात पुरेसं नसतं. मुलांना प्रत्यक्ष मानवी स्पर्श, चेहऱ्यावरचे हावभाव आणि खऱ्या संवादाची गरज असते. आता पाहूया आपला दुसरा मुद्दा, मुलांना बोलण्यासाठी कसं प्रोत्साहित करायचं. इथेच बऱ्याचदा आपल्याकडून एक छोटीशी चूक होते. जेव्हा मूल एखादा शब्द चुकीचा उच्चारतं तेव्हा आपण लगेच त्यांना दुरुस्त करायला जातो. नाही, तसं नाही, असं म्हण वगैरे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास पार खचून जाऊ शकतो. याऐवजी एक मस्त आणि सकारात्मक पद्धत वापरून पहा. जर मूल अडखळत ब असं म्हणालं तर अत्यंत उत्साहाने प्रतिसाद द्या. अरे वा, हो, तो बॉल आहे. अशा उत्साही प्रतिसादामुळे त्यांचा आत्मविश्वास अक्षरशः दुप्पट होतो. मुलांसोबत खेळताना या 3 अतिशय सोप्या पायऱ्या वापरून पहा. पहिली गोष्ट, त्यांना सतत पर्याय द्या. उदाहरणार्थ, दूध पाहिजे की पाणी असं विचारल्याने त्यांना त्यांच्या गरजेसाठी शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करावाच लागतो. दुसरं म्हणजे रोज किमान 10 मिनिटे चित्रांची पुस्तके एकत्र बसून बघा. आणि तिसरी पायरी प्रिटेंड प्ले म्हणजे खोटा खोटा खेळ खेळणं, जसं की डॉक्टर पेशंट खेळणं किंवा बाहुलीला झोपवणं. यातून त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि शब्दसंग्रहाला जबरदस्त चालना मिळते. आपला तिसरा भाग आहे जपानी पालकत्व पद्धत. जगातले इतर लोक भाषा विकासाकडे कसे बघतायत हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. जपानी पद्धतीचा मुख्य गाभा आहे रिअल वर्ल्ड इंटरॅक्शन, म्हणजेच प्रत्यक्ष जगातील संवाद. ते मुलांना स्क्रीनसमोर बसवण्याऐवजी रोजच्या छोट्या छोट्या कृती अतिशय सविस्तरपणे समजावून सांगतात. बघा, आता आपण शूज घालत आहोत किंवा आता आपण बाहेर बागेत जात आहोत, असं सतत प्रत्येक कृतीचं वर्णन केल्यामुळे मुलांचा शब्दसंग्रह अगदी नैसर्गिकरित्या वाढतो. मुलं प्रत्यक्ष अनुभवांमधून खूप लवकर शिकतात. आता वळूयात चौथ्या आणि एक अत्यंत गंभीर मुद्द्याकडे, मोबाईल स्क्रीन्सचे परिणाम. ह्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता सत्य जसं आहे तसं समजून घेणं खूप गरजेचं आहे. 2 वर्षांखालील मुलांसाठी मोबाईलचा वापर अत्यंत हानिकारक ठरू शकतो. त्याचे काही स्पष्ट आणि चिंताजनक दुष्परिणाम समोर आले आहेत, जसं की उशिरा बोलणे, संवादादरम्यान डोळ्यांना डोळी न भिडवणे, शारीरिक हालचाली कमी होणे आणि स्वभाव अत्यंत चिडचिडा होणे. जर कधी मोबाईल द्यावाच लागला तर त्यासाठी कडक वेळेची मर्यादा असलीच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, मोठ्यांनी मुलांसोबत बसूनच तो पाहावा. 5वा भाग, डॉक्टरांचा सल्ला नक्की कधी घ्यावा. घरगुती उपाय तर आपण करतोच, पण वैद्यकीय मर्यादा समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. काही धोक्याच्या घंटा अशा आहेत ज्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
जर मूल नाव घेतल्यावर अजिबात प्रतिसाद देत नसेल, डोळ्यांना डोळे भिळवणे टाळत असेल, 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही एकही शब्द बोलत नसेल, कोणत्याही खाणाखुणा करत नसेल किंवा खूपच निष्क्रिय आणि शांत असेल, तर अजिबात वाट पाहू नका. त्वरित बालरोग तज्ज्ञांचा किंवा स्पीच थेरपिस्टचा सल्ला घ्या. वेळेवर केलेले उपाय खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. आणि आता आपला शेवटचा आणि 6वा भाग, एक अत्यंत प्रभावी अशी दैनंदिन दिनचर्या. ही सगळी माहिती रोजच्या आयुष्यात नेमकी वापरायची कशी, हा एक छोटासा वेळेचा तक्ता तुमचं काम खूप सोपं करेल. दररोज 30 मिनिटे मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा. नो स्क्रीन्स ॲट ऑल. त्यानंतर 15 मिनिटे मुलांसोबत चित्रांची पुस्तके एकत्र वाचा आणि उरलेली 15 मिनिटे त्यांच्यासोबत तो खोटा खेळ खेळा. या सवयींसोबतच त्यांना बाहेर चालायला नेणं, त्यांच्यासोबत गाणी म्हणणं, या गोष्टी जर सातत्याने केल्या तर खात्रीने सांगतो त्याचे सर्वोत्तम परिणाम लवकरच पाहायला मिळतील. तर शेवटी लक्षात काय ठेवायचं, लहान मुलांना लवकर बोलायला शिकवण्यासाठी कोणत्याही महागड्या खेळण्यांची अजिबात गरज नसते. त्यांना फक्त 4च गोष्टी हव्या असतात. आपला पूर्ण वेळ, सततचा संवाद, निस्सीम प्रेम आणि भरपूर संयम. याच गोष्टी खऱ्या अर्थाने जादू करतात. जाता जाता एका अत्यंत गोड आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. लहान मुलाचा पहिला शब्द साधारणपणे काय असतो? तो आई असतो, बाबा असतो की आणखी काही? ते बोबडे बोल ऐकणं हा खरंच आयुष्यातला एक अमूल्य क्षण असतो. हाच उत्साह मनात ठेवून मुलांच्या प्रगतीचा आनंद घ्या. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लक्षात ठेवा, मुलांना बोलायला शिकवण्यासाठी परफेक्ट पेरेंट्स असण्याची गरज नाही. फक्त वेळ द्या, संवाद करा आणि पेशन्स ठेवा. कारण मुलं शब्दांपेक्षा आधी प्रेम समजतात. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये सांगा, तुमचं मूल कोणता गोड शब्द सर्वात आधी बोललं होतं? तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.